हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। तर आजची सकाळ पा असा अभाय भरू भरू येऊ राहिला आज, आणि रात्री पाणी आलेलं आहे त्याच्यानं मग आज घरीच थाव, कारण की पाणी आल्याच्यानं आता काहीच चालत नाही वावरात। आणि फुलाचे झाडं पा सगळे लवू राहिले इकडे तिकडे, फुलं बी मस्त लागले, पण आता काही कामाचे नाही, ते दिवाळी दसऱ्याच्या कामात असतात फुलं बी, आणि तसे मंदातही कामात येतात म्हणा। बकऱ्या बसल्या शांत एकदम, आज घरी आहो तर काही टेन्शन नाही, सगळे कामं झाले। टाइम झाला तर बैलाला पाणी पाजतो। आणि मदर चालली आज, मदरचं KYC करायची आहे लाडक्या बहिणीची, तर ते चालली आज अकोल्याले, कारण की तिचा मोबाईलच लिंक नाही आधार कार्डले, तर मग आता चालली ते, आज टाईम आहे तर आधार कार्डले मोबाईल लिंक। मला मोबाईल लिंक नाही तर मग पैसे कसे येतात? पण त्याला मोबाईल नंबर आधार कार्डले लिंक आहे, फक्त तो हरपला फोन नंबर, त्याच्यानं मग तोच नंबर असेल ना त्याला लिंक। मग आता तुला KYC करायला OTP लागेल ना, मग तो नंबर आपला फोन हरपला तर मग तुला OTP कोणत्या नंबरवर येईल, म्हणून तुला जो आता चालू नंबर आहे तो लिंक करा लागतो, समजलं का? हो ना, ती तोच रातपासून विचार करून राहिलो आणि त्या पोराचा करजो ऑनलाईन लिंक नाही, त्याचा नाही करा लागली। दादा म्हणतात बनी म्हणे की तुमचा करा, दादाचा करा लागेल, त्याच्या ह्याच्यात तूही लिंक केला, तिचाही लिंक केला, मागायला केलं त्याच्या माझ्याच्यावर मलाच लिंक आहे नंबर, तिचा केला वाटते ना, तिचा कोणाचाच नाही केला, दादाचा आहे ना, दादाचा आहे फक्त। काय जण मग दोन होतात की नाही? दोन नाही होत म्हणजे सांगत ना ते बघ, मग जो नंबर चालू राहील तो लिंक कर, म्हणजे मग बार बार जायचं काम नाही, म्हणजे जो आपला जो परमनंट नंबर आहे तो हमेशा चालू राहील तो। विचारला की मग दोन होतात का एका मोबाईलवर लिंक? हा मग तसं करजो, विचारजो दोन नंबर एका याले लिंक होतात आधार कार्डले, नवरा बायकोचे होतील ना। हो, आणि हे बँक खातं आहे की नाही आमचं बँकेत, होईल ना। काय जर विचारून पाहिजे, आणि आता दिवस खाली नको धाडू फक्त, नाही तर लाडक्या बहिणीचे पैसे ते KYC नाही झाली नाही, खाली नाही गमावते का कोणी नाही, सारा दिवस गेला खाली काम करून देते। तर चला मग आई चालली आधार लिंक करायला, म्हणजे मोबाईल नंबर, आणि मी करतो आता स्वयंपाकाचा टाइम झाला तरी अजून आबाई काही उघडून नाही राहिले, टाक गोबीचं सुटूक त्यात नाही टाकत आता मी, यातल्या त्यात आणि त्यातल्या यात किती करू हो। इकडे पाण्याला गेलं, आज घरी आता सगळा पसारा पडला दारात, अजून भांडे राहिले घासायचे, आणि रात्री पाणी चालू होतं तर रात्रीचे भांडे राहिले घासायचे, जेवणाचे स्वयंपाकाचे, कपडे राहिले अजून धुवायचे, तर करून घेतो आता स्वयंपाक पहिले, कारण वातावरण डेंजर आहे, कपडे वाहिले आणि भांडे बी घासणं झाले पाहिजे, कारण भांडे घासायला लागतात बाहेर पाण्यातच मग। आणि आज बनणार आहे भाजीले वांग्याचं भरीत, मस्त चटपटीत, सगळं करून ठेवलं म्या। आणि आज घरी असल्याच्यानं असा आळस येऊ राहिला, नाही तर वावरात जायचं असलं की लय काळजी नव्हते सगळं, मग नाही समजत हे दुखते का ते दुखते, कारण सगळं पद्धतशीर करून जावं लागते वावरात। वांगी भाजून ठेवले मस्त चुलीत, पाणी तपवता तपवता आंघोळीले, जे वांगे हात बारके आपल्या भाजीचे तेच भाजून ठेवले, आणि वांग्याच्या भरीताला लागणार आहे टमाटा, मेथीची भाजी आज, आणि हा लसण कापला, बारीक मस्त, आणि कांदा, आणि भरीत बनणार आहे मस्त लाल मिरचीचं, म्हणजे मिरची पावडरचं। सध्या ताव्यावरच्या भाज्या लय आवडतात, ते बी चटपटीत आणि एकदम भारी लागतात अशा। पहिले घेतो
पहिले घेतो पोळ्या लाटून 4 आणि मग करतो भरीत. आणि दाखवतोच मी तुम्हाला भरीत कसं करतो ते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तसे वावरातले कामं लय राहिले. अजून सोयाबीन काढायचं राहिलं, कापूस चारा लोंबकला. पण आता वातावरणाच्या नाही घरी राहावंच लागते. आता या टायमात तर खायला टाइम नसते, पण आता काय करा, निसर्गानं मारल्यावर कोणाचीच चालत नाही. वावरात जाव का घरी जाव, 4 पोळ्याचं टार्गेट पार करावंच लागत सकाळी. हे तर 3च होऊ राहिल्या. आणखी थोडंसं पीठ घ्यावं लागेल याच्यात. आज बकरायचे का आहे काय माहीत, कारण वातावरण लय डेंजर आहे आज सकाळपासूनच. बकरायला घरी चारा टाका तर चाराय नाही घरी, तसं खुल्लं तर दादा नेतातच चारायले. आणि ते असं दूर नाही जावं लागत. आज गाव खेरीत चारा लागतात बकरे बी. या पावसाच्यानं नाही जनावरांचे पोट भरू राहिले ना, माणसाले काही कामं सुसू राहिले ना. एवढं तरी बरं झालं की बैलासाठी कुटार भरून ठेवलं, नाही तर बैल कुठे मिरवले असते. मग चला, तुमच्या संग बोलता बोलता झालं पीठ सुरू. सगळ्यात पहिले तव्यावर टाकायचं लसण आणि कांदा भरीत करण्यासाठी. तवा फन तपेला डायरेक्ट जर तेल टाकता तुम्ही तर सगळं भीतायवर इकडे तिकडे मस्त भाजून घ्यायचं असा कमी गॅसवर. तरी समार कापलाच नाही अजून, काही ना काही राहतेच. नाही मी बुद्धी म्हणजे आठवण नाही राहू राहिलं असं होऊ राहिलं मला कामाधंद्याच्या गडबडीत. तर आता सगळा स्वयंपाक झाला समजा, तर ऊन टपू राहिलं बारीक बारीक. आता फक्त सगळा बद्दलच होती. आणि हिवाळ्यात चालू आहे पावसाळा. ऋतू सगळे बदलले. हिवाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात हिवाळा. तर टाकायचं तेल कांद्या. या कांद्याबरोबर मस्त होऊन जाते लसण. भाजीले म्हणा का भरीत आले म्हणा, मस्त चव येते. आपला कांदा आणि या कांद्यात टाकायचं आता मिरची पावडर. आणि जरासं जिरं टाकलं तर चालते, कारण भरीत आहे. आणि हात लगे टाकून घ्यायची थोडीशी हळद. मस्त फिरवायचे. आणि मिरची पावडर जास्त जळू नये म्हणून याच्यात टाकायचं टमाटा. टमाटर फिरून झाल्यावर टाकायची मेथीची भाजी. मेथीची भाजी मस्त फिरून घ्यायची. आणि मेथीची भाजी टमाटर शिजायसाठी टाकायचं मीठ टाकल्यावर, म्हणजे ते जळते नाही आणि चिपकतही नाही. मेथीची भाजी मस्त शिजते टमाट्यात. असं टमाटर फिरून फिरून घ्यायचं बारीक करून मस्त. वांगे तर आपण पहिले भाजून घेतले. टमाटर झाला आता बारीक. आणि मेथीची भाजी बी गैली मस्त. गैली म्हणजे शिजली. ह्याच्यात टाकायचं आता हे वांगे जरासे पाहूनच टाकायचे.
टाकले वांगे. वांगे घ्यायचे मस्त शिजून याच्यात टमाट्यात. टमाटा आणि मेथीची भाजी असली तर काय नाही होत, पण त्यात वांगे टाकले की बाहेरच चिपकायला लागते ते ताव्याने. चिपकलं नाही पाहिजे याच्यासाठी असं जर फिरवायचं मस्त पावभाजी सारखं. हे झालं आपलं भरीत. आणि याच्यावर टाकायचं आता हिरवा सांबार कापून. भरीत आलं एकदम भारी चव येते. असं करायचं लाल मिरचीचा भरीत. लागला बी व्हायला ठसका. जर असा भात काढला तळावून की झाला ठसका. असं सांबार कापायचा मस्त याच्यात बारीक. हे असं डबल फिरून. हे झालं आपलं भरीत. आता गॅस करायचा बंद. आणि जर ती लागलं तर ती जमा करून ठेवायचं. भरीत काढताना मग सगळं निघते तळायचं. आता मी एवढा पसारा नेऊन ठेवते बाहेर आणि घेतो भांडे घासून, कारण की आज भांडे नाही मोठे. जरासं गॅस बंद केला तर सगळं जे भरीत लागलं त्याचा खसका झाला ते सगळं निघून येते. आता एवढे राहील तर फक्त तव्यावर तेल. नाही तसं काढलं तर मग अर्ध भरीत तर तव्यालाच जाते. स्वयंपाकाचा कार्यक्रम तर सगळा आटपला आणि आता राहिले भांडे घासायचे. एवढे भांडे घासून घेतो मी. आणि घरादारात एवढा पसारा आहे की आज दिवसभर सगळा पसाराच पोहते घरादारातला. कारण की दोऱ्या सट्ट भरल्या 2-3 दिवसाच्या पाण्यानं. हा पसारा आवरणं, वायले का नाही पायनं आणि कपड्याच्या घड्या करून ठेवणं. घरातही कपडे हे पहा इकडे दोऱ्या आहे आणि बाहेरही कपडे. सारे कपडेच कपडे. आणि अजून बकरं राहिल्या सुट्याच्या. बकऱ्याची झाडझूड. आज दिवसभर घरातलाच पसारा आवरणं चालते. तर चला मग आता मी आवरतो सगळा दिवसभर घरातला पसारा. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. बाय.